Hello, good morning students. Today we start third chapter and that is demand analysis. In this third chapter there are two sections, A for demand analysis and B for elasticity of demand. At first we revise the utility chapter. Utility is the basis of demand. What is meant by utility? Want satisfying power of commodity is called as utility. Therefore, we demand goods. It means when we want to satisfy our want, we need a commodity which is able to satisfy our want. And therefore, we demand that goods or commodity, we can say. Then it generates a desire or a need to have a particular commodity but cannot generate demand. Means utility generates desire and need to have a particular commodity. What it means? As commodity has one satisfying power, we have a desire or we need to buy that particular product. But it cannot generate demand. When we study here the definition of demand, that time you can understand why utility cannot generate a demand. Because for demand, there are some other conditions that we have to follow, then it is called as demand. Next is here concern with consumer behavior. So here according to type of consumer, according to behavior of consumer, here this utility changes. So it is concerned with the consumer behavior. So this is only the revision of the points of utility which are related to demand. आता या चॅप्टर सुरू करताना पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, आपण मागच्या चॅप्टरमध्ये काय शिकलोय त्याचं रिलेशन या चॅप्टरशी कसं आहे हे आपण बघायचं आहे. युटिलिटी म्हणजे काय, तर वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ कमोडिटी इज कॉल्ड एज युटिलिटी. युटिलिटीमुळे डिझायर क्रिएट होते किंवा नीड क्रिएट होते. का, तर आपण एखादी वॉन्ट सॅटिस्फाय करायचं आपलं जेव्हा असतं तेव्हा त्या कमोडिटीमध्ये ती वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर एबिलिटी असते, ती कमोडिटी आपण डिझायर करतो. म्हणजे आपल्याला इच्छा होती की ती कमोडिटी आपल्याला पाहिजेच असं, त्याशिवाय आपली वॉन्ट सॅटिस्फाय होणार नाही. जसं की आता मोबाईलचं तुम्हाला सांगितलं, वेळोवेळी हे एक्झाम्पल मी देते कारण हे अगदी रोजच्या लाईफमध्ये हे उदाहरण आहे की युटिलिटीमध्ये वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर आहे, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपले जे वॉन्ट्स आहेत ते मोबाईलमुळे आपल्याला सॅटिस्फाय होतील, म्हणून तुमची एक स्ट्रॉंग डिझायर असते किंवा नीड असते की आपल्याला मोबाईल हवा. पण मोबाईल परचेस करण्यासाठी किंवा मोबाईलचं डिमांड आपण म्हणू शकू, मोबाईलचं डिमांड ही कॉन्सेप्ट जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा त्याला अजून 2-3 कंडिशन्स असतात, त्या फुलफिल झाल्यावर मग ते डिमांड होतं. ते आपण आता नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणारच आहोत. So this utility is concerned with the consumer behavior. Thus, what is the conclusion? Utility is the basis of demand and it generates desire, but it cannot generate demand. Now, let me start. What is meant by demand? A desire which is backed by willingness and ability to pay is called as demand. मागच्या पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं, तर युटिलिटी जनरेट्स ओनली नीड और डिझायर. म्हणजे एखाद्या कमोडिटीमध्ये वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर असल्यामुळं आपल्याला ती गोष्ट असायला हवं किंवा ती कमोडिटी आपल्याकडे असायला हवी असं आपल्याला वाटतं, याचा अर्थ ते डिमांड नाही. ती डिझायर डिमांडमध्ये केव्हा कन्वर्ट होऊ शकते, जेव्हा तुमच्याकडे विलिंगनेस टू पे आणि एबिलिटी टू पे असतं तेव्हाच. म्हणजे तुमची एखादी डिझायर जेव्हा तुमच्याकडं एबिलिटी टू पे असेल किंवा तुमचा विलिंगनेस असेल पे करण्याचा, तरच ती डिमांडमध्ये कन्वर्ट होते. अदरवाईज इट रिमेन्स डिझायर. म्हणजे डिमांडचे इक्वेशन तरी इथं कसं म्हणलंय बघा, डिमांड इज इक्वल टू डिझायर प्लस विलिंगनेस टू परचेस प्लस एबिलिटी टू पे. मग याचा अर्थ काय होतो, तुमच्याकडे फक्त डिझायर असून चालत नाही, तुमच्याकडे नुसतं डिझायर विलिंगनेस असून चालत नाही, तुमच्याकडे एबिलिटी टू पे पाहिजे. आणि तुमच्याकडे समजा डिझायर
असेल, एबिलिटी टू पे असेल, पण तुमच्याकडे विलिंगनेस नसेल तर तो डिमांड होत नाही. एखादी क्वांटिटी डिमांडेड केव्हा होती, जेव्हा तुमची डिझायर ही एबिलिटी टू पे आणि विलिंगनेस टू परचेस ह्याच्याने सपोर्टेड होते किंवा विच इज बॅक बाय विलिंगनेस टू परचेस अँड एबिलिटी टू पे, then only it is called as demand. Desire merely it is not demand. In ordinary language here desire is demand, but in economics only desire is not demand. It should be supported, it should be backed by willingness and ability to pay. According to Benham, the demand for anything at a given price is the amount of it which will be bought per unit of time at that price. तर ह्या डेफिनेशनमध्ये त्यांनी कशावर फोकस केलेला आहे तर गिव्हन प्राइस आणि गिव्हन टाइम किंवा पर्टिक्युलर टाइम, म्हणजे टाइम आणि प्राइस ह्याच्यातलं रिलेशनशिप त्यांनी फोकस केलेला आहे. म्हणजे डिमांड हा प्राइस आणि टाइमच्या कन्सिडरेशन शिवाय किंवा उल्लेखाशिवाय असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, ती डिमांडची डेफिनेशन पूर्ण होत नाही. तर आता इथे आपण काय बघितलं बघा की डिमांड इज इक्वल टू डिझायर प्लस विलिंगनेस टू परचेस प्लस एबिलिटी टू पे. म्हणजेच शब्दांमध्ये कसं व्यक्त करता येईल, डिझायर विच इज बॅक बाय विलिंगनेस अँड एबिलिटी टू पे. पुन्हा पुन्हा मी सांगते कारण ह्याच्यातले ह्या डेफिनेशन मधलं इम्पॉर्टंट पॉईंट कुठं आहे तुमच्या लक्षात येईल. आता हे बघा, एखादा बेगर असेल आणि त्याला जर कार परचेस करायची डिझायर असेल, म्हणजे इथं काय आहे, त्या बेगरसाठी कार परचेस करण्याची डिझायर पण आहे आणि त्याच्याकडं परचेस करण्याचा विलिंगनेस पण आहे, पण त्याच्याकडे एबिलिटी टू पे आहे का, नाही. त्याला आपल्या बेसिक नेसेसिटी सॅटिस्फाय करता येत नाही, तो कार खरेदी करू शकणार नाही. म्हणून त्याची डिझायर जरी विलिंगनेस सपोर्टेड असली तरी त्याच्याकडे एबिलिटी टू पे नाही, त्याच्यामुळे त्याची डिझायर ही डिमांड होऊ शकत नाही. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. समजा एखादा रिच पर्सन असेल, त्याला गाड्यांचे परचेस करण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर त्याची डिझायर ही विलिंगनेस टू परचेस आणि एबिलिटी टू पे ह्या दोन्ही काय होणार आहे, सपोर्टेड होणार आहे. कारण तो इंटरेस्टेड कशात आहे, गाड्यांचे नवीन मॉडेल खरेदी करण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट असतो, त्याच्यामुळे तो विलिंगनेस झाला आणि त्याच्याकडं ते परचेस करण्यासाठी पर्चेसिंग पॉवर आहे. त्याच्यामुळं एखाद्या कंझ्युमरची, रिच कंझ्युमरची पर्टिक्युलरली आपण म्हणू शकू, रिच कंझ्युमरची डिझायर काय आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये आता, तर गाडीचं नवीन मॉडेल बाजारात आले की परचेस करायचं, हे त्याचं डिझायर. मग ते परचेस करण्यासाठी त्याची विलिंगनेस आहे का, तर तो इंटरेस्टेड आहे आणि तो त्याची डिझायर आहे, तो इंटरेस्टेड आहे, त्याचा विलिंगनेस आहे आणि त्याच्याकडं त्याची पर्चेसिंग पॉवर पण चांगली आहे की जेणेकरून ती कार तो परचेस करू शकतो. हे दुसरं एक्झाम्पल झालं. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं, बेगरच्या एक्झाम्पलमध्ये की त्याच्याकडे फक्त डिझायर होती, विलिंगनेस होती, पण एबिलिटी टू पे नव्हतं, त्याच्यामुळे ती डिमांड न राहता डिझायरच राहते. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहिलं, तर रिच पर्सन आहे, रिच पर्सन नवीन गाड्या परचेस करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, म्हणजे त्याची डिझायर पण आहे, त्याचे विलिंगनेस पण आहे आणि त्याच्याकडं ते कार परचेस करण्याची कपॅसिटी आहे, फिनान्शियल कपॅसिटी किंवा पर्चेसिंग पॉवर आहे. त्यामुळं रिच पर्सनच्या गाड्यांची डिझायर ही डिमांड आहे. तिसरं एक्झाम्पल आपण बघू की एखादा रिच इंडस्ट्रियलिस्ट आहे, फॉर एक्झाम्पल रतन टाटा. असे इंडस्ट्रियलिस्ट असतात की जे सोशल वर्कर असतात, ते समाजासाठी काहीतरी वेलफेअर ॲक्टिव्हिटीज करत असतात. तर समजा त्याची डिझायर असेल की एखादा आपण डायमंड परचेस करू, सुरुवातीला त्याला वाटलं की आपण डायमंड परचेस करू, मग त्याच्याकडे दोन्ही आहे की नाही, एबिलिटी टू पे पण आहे आणि विलिंगनेस टू परचेस पण आहे.
म्हणजे ते काय होणार, डिमांड होणार. पण दुसऱ्या क्षणी जर त्याला वाटलं की आपण हे डायमंड परचेस करायचं ऐवजी आपण सोशल वेलफेअरला मनी स्पेंड करू किंवा लोकांच्या करता काहीतरी आपण करू, की जसं त्याने 100 करोड रुपीज हे कॅन्सर पेशंटला डोनेट केले होते. म्हणजे याचं इथं त्याची डिझायर काय आहे, तर डायमंड परचेस करणं. पण दुसऱ्या क्षणी त्याला काय वाटलं की आपण डायमंड परचेस करायला नको, आपण त्याच्या ऐवजी सोशल वर्कसाठी डोनेट करू. मग ती डिझायरच होणार. मग त्या ह्याच्यामध्ये डिझायरचं नेचर बदलणार. तर हे आहे डिमांड. म्हणजे तुमच्याकडं एबिलिटी टू पे असेल पण तुमचा विलिंगनेस नसेल तर ती डिझायरच राहते. त्याला असं वाटलं की त्यांना असं वाटलं की डायमंडमध्ये पैसे कसे खर्च करण्यापेक्षा आपण ते सोशल वर्कसाठी करू. याचा अर्थ काय झाला, तो विलिंगनेस टू परचेस नाही आहे. एबिलिटी टू पे आहे पण विलिंगनेस टू परचेस नाही. म्हणजे ते काय डिमांड होणार आहे का, नाही होणार. म्हणजेच डिमांडचे डेफिनेशन बघताना आपल्याला ह्या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. डिझायर ॲज वेल ॲज विलिंगनेस ॲज वेल ॲज एबिलिटी टू पे. डिझायर, युअर इंटरेस्ट टू स्पेंड मनी फॉर डिझायर अँड पर्चेसिंग पॉवर असं पण आपण म्हणू शकतो. आता बेनहॅमच्या डेफिनेशनमध्ये त्याने काय सांगितलं, डिमांड फॉर एनिथिंग ॲट अ गिव्हन प्राईस इज द अमाऊंट ऑफ इट विच विल बी बॉट पर युनिट ऑफ टाईम ॲट दॅट प्राईस. म्हणजे या डेफिनेशनमध्ये गिव्हन प्राईस आणि गिव्हन टाईम हे दोघांचं कन्सिडरेशन आहे. म्हणजे डिमांड एक्सप्रेस होताना किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही डिमांड एक्सप्रेस करता तेव्हा तेव्हा प्राईसचं त्या टाईमशी रिलेशन इथं देणं नेसेसरी आहे. So next point, according to definition, what are the features of demand? It is relative concept. म्हणजे डिफरंट प्राइसेस डिफरंट टाईम करता आपण इथं कन्सिडर करतो, म्हणून ही काय आहे, रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कम्पॅरेबल. देन डिमांड इज इसेन्शियली एक्सप्रेस्ड विथ द रेफरन्स टू टाईम अँड प्राईस. इथं सुद्धा मी मगाशी पण सांगितल्याप्रमाणे डिमांड इज ऑलवेज कन्सिडर्ड द रेफरन्स टू टाईम अँड प्राईस. म्हणजे कुठल्या टाईममध्ये कुठल्या प्राईसला हे तिथं दिलं पाहिजे डेफिनेशनमध्ये, हे इथं एक्सपेक्टेड आहे. अशा पद्धतीनं आपण डिमांड इज डिझायर विच इज बॅक्ड बाय विलिंगनेस टू पे अँड एबिलिटी टू पे हे आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट टर्म आहे डिमांड शेड्यूल. शेड्यूल याचा अर्थ साधारण टेबल असा अर्थ होतो. So what is demand schedule? It is tabular representation of functional relationship between price and quantity demanded for a particular commodity. डिमांड शेड्यूल याचा अर्थ असा एक टेबल की जो तुम्हाला प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेडची रिलेशनशिप, फंक्शनल रिलेशनशिप दाखवतो. इथे आपण असं म्हणू शकतो इक्वेशन फॉर्ममध्ये डी इज इक्वल टू एफ इंटू ब्रॅकेट पी. म्हणजे डिमांड इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राइस, or demand shows functional relationship between price and time. Also we can consider it. So that is demand schedule. Then demand schedule is divided into two. First is individual demand schedule and second is market demand schedule. Before studying the demand schedule, we have to understand what is meant by individual demand. Individual demand is the quantity of commodity demanded by a consumer at a given price during a given period of time. म्हणजे एका सिंगल पर्सन कडून क्वांटिटी डिमांडेड होतात गिव्हन प्राइसला, तसेच पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम मध्ये, त्याला आपण इंडिव्हिज्युअल डिमांड म्हणतो. परत आपण सिम्प्लिफिकेशन करून असं म्हणू शकतो की एखादा पर्सन, सिंगल पर्सन हा गिव्हन प्राइसला आणि गिव्हन पिरियड ऑफ टाइम मध्ये ज्या क्वांटिटी डिमांडेड करतो त्याला आपण इंडिव्हिज्युअल डिमांड असं म्हणतो. म्हणजे अगदी थोडक्यामध्ये सांगायचं असेल तर सिंगल पर्सन कडून डिमांड केलेल्या क्वांटिटीज ऑफ गुड्स, दॅट इज इंडिव्हिज्युअल डिमांड. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल तसंच आहे. शेड्यूल जिथे जिथे आपण म्हणतो तिथे तिथे टेबल अंडरस्टूड असतं. So it is tabular representation showing different quantities of commodity that an individual consumer is prepared to buy at various prices over a given period of time.
डिमांड शेड्यूल याचा अर्थ टॅब्युलर रिप्रेझेंटेशन आहे आणि त्या रिप्रेझेंटेशनमध्ये सिंगल पर्सनने क्वांटिटी डिमांडेड ज्या केलेल्या आहेत एका पर्टिक्युलर प्राइसला किंवा गिव्हन प्राइसला आणि गिव्हन पिरियड ऑफ टाइमला, तर त्याला आपण काय म्हणतो, डिमांड शेड्यूल. म्हणजे अगदी सोप्या शब्दामध्ये आपण असं सांगू शकतो की हा असा एक टेबल आहे की ज्याच्यामध्ये एका सिंगल पर्सनने एका पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमला किंवा एखाद्या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये आणि गिव्हन प्राइसेसमध्ये काही क्वांटिटी डिमांडेड केलेल्या आहेत हे दर्शवतो. त्यानंतर आहे बघा हे त्याचं शेड्यूल आणि कव्हर. आता हा इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल आहे. इथं काय आहे, प्राइस ऑफ कमोडिटी. इथं काय आहे, क्वांटिटी डिमांडेड. म्हणजे हा शेड्यूल आपण काय म्हणतो, इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल. म्हणजे इथं फक्त एका सिंगल पर्सनचा डिमांड त्यांनी इथं दाखवलेला आहे. मग जसं जसं प्राइस कमी होत जाते तसं तसं क्वांटिटी डिमांडेड वाढत जातात. हा आपल्याला लॉ ऑफ डिमांडमध्ये ही फंक्शनल रिलेशनशिप शिकायचीच आहे. तर आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, प्राइससाठी एक कॉलम केलेला आहे, क्वांटिटी डिमांडेडसाठी एक कॉलम केलेला आहे आणि या दोघांच्या मध्ये इनव्हर्स रिलेशनशिप आहे. जेव्हा प्राइस कमी होती तेव्हा डिमांड वाढतो, किंवा आपण असं म्हणू शकतो जेव्हा प्राइस वाढते तेव्हा डिमांड कमी होतो. कुठल्याही पद्धतीने म्हटलं तरी त्याचा अर्थ एकच येतो. तुम्ही कसंही तिथं एक्सप्लेन करू शकता. आणि हा शेड्यूल वापरून आपण इथं काय केलेलं आहे, डिमांड कर्व केलेला आहे. एक्स ॲक्सिसवर काय दाखवलेलं आहे, क्वांटिटी डिमांडेड. वाय ॲक्सिसवर काय दाखवायचं आहे, प्राइस इन रुपीज. मग याच्यामध्ये तुम्ही एक ठराविक मेजरमेंट घेऊन हे तो पॉईंट्स सगळे प्लॉट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते पॉईंट्स एकमेकाला असे जोडले तर आपल्याला काय मिळतो, डिमांड कर्व. आता समजा 10 रुपीज आहे. वाय ॲक्सिसवर काय दाखवले आपण, रुपीज. एक्स ॲक्सिसवर काय दाखवले, क्वांटिटी डिमांडेड. इथं 10 रुपीजला डिमांड काय आहे, 1. मग इथं हा 10 वाय ॲक्सिसवरचा आणि एक्स ॲक्सिसवरचा 1 असं कन्सिडर करून हा पॉईंट प्लॉट केला आहे. त्याच पद्धतीनं हा एक पॉईंट आहे 8चा, प्राइस 8चा, नंतर हा 6चा, नंतर हा 4चा आणि नंतर हा 2चा. अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट्स प्लॉट करून ते एकमेकाला जोडले तर आपल्याला हा इथं डिमांड कर्व मिळतो. आणि हा डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग आहे. तर अशा पद्धतीनं हे इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूलचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इथं दिलेलं आहे त्यांनी आणि कर्व तयार केलेला आहे. आता नेक्स्ट टर्म आहे मार्केट डिमांड अँड शेड्यूल. इंडिव्हिज्युअल डिमांडच्या बरोबर अपोजिट कॉन्सेप्ट आहे मार्केट डिमांड. टोटल डिमांड फॉर कमोडिटी फ्रॉम ऑल द कन्झ्युमर्स ॲट अ गिव्हन प्राइस ड्युरिंग ए गिव्हन पिरियड ऑफ टाईम. म्हणजे मार्केटमध्ये असणाऱ्या सगळ्या कन्झ्युमर्सचा गिव्हन प्राइसला एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईममध्ये असलेला डिमांड म्हणजे मार्केट डिमांड. आणि शेड्यूल जिथे शब्द येतो तिथं काय होतं, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन. सो मार्केट डिमांड शेड्यूल इज ए टॅब्युलर रिप्रेझेंटेशन showing different quantities of commodity which all consumers are prepared to buy at various prices over a given period of time. म्हणजे हे काय आहे, मार्केट डिमांड शेड्यूल अर्थ असा आहे की असा एक टेबल की ज्या टेबलमध्ये सगळ्या मार्केटमधल्या कन्झ्युमर्सच्या वेगवेगळ्या प्राइसेसवर वेगवेगळ्या डिमांड आहे. तो वेगवेगळ्या डिमांड दाखवणारा टेबल म्हणजे इथं आपण मार्केट डिमांड शेड्यूल असं म्हणतो. इट इज ऑब्टेन बाय हॉरिझॉन्टल समेशन. आता हे आपण ॲक्च्युअल टेबल शेड्यूल स्टडी करताना तुम्हाला कळेल काय आहे हॉरिझॉन्टल समेशन. तर हे बघा इथं मार्केट डिमांड शेड्यूल दाखवलं आहे. मागच्या डिमांड शेड्यूलमध्ये काय होतं, फक्त प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेड. कारण काय होतं, तिथं सिंगल पर्सन होता. इथं काय आहे, ॲज्युम केलेलं आहे की मार्केटमध्ये आपल्याकडं 3 कन्झ्युमर आहेत, ए बी सी. प्राइसेस घेतले त्याने 10, 8, 6, 4, 2 आणि त्याचं डिमांड कसं झालेलं आहे, वाढत गेलेलं आहे. 5, 10, 15, 20, 25 हे सगळ्या इमॅजिनरी फिगर्स आहेत. मग बीचं त्यांनी परत काय केलं, इथले 10 घेऊन इथं त्यांनी सुरुवात केली. इथं सुद्धा 5चं डिफरन्स टाकून त्यांनी इथं डिमांडेड क्वांटिटीज लिहिलेल्या आहेत. आणि बीचा जो सेकंड डिमांड आहे तो सीचा इथं फर्स्ट डिमांड घेतलेला आहे आणि त्यांनी तिथं 5चा डिफरन्स टाकून तो कॉलम तयार केला आहे. याचा अर्थ काय होतो, प्राइस 10, 8, 6, 4, 2 अशी फॉल झालेली आहे आणि त्या फॉल झाल्यानंतर
एचा डिमांड अशा पद्धतीने वाढलेला आहे, बीचा डिमांड अशा पद्धतीने वाढला आहे, सीचा डिमांड या पद्धतीने वाढला आहे. पण मार्केट डिमांड याचा अर्थ काय की मार्केटमध्ये असलेल्या सगळ्या कंझ्युमरच्या डिमांड एकत्र मिळून जो डिमांड तयार होईल त्याला आपण काय म्हणतो मार्केट डिमांड. मग इथं काय केलं आहे हॉरिझॉन्टल समेशन, म्हणजे एचा डिमांड 5, बीचा डिमांड 10, सीचा डिमांड 15, ह्या सगळ्याची समेशन करून त्याचं फिगर किती येते 30. बघा की आता इथं 5 + 10 + 15 मध्ये किती झालं 30. हे सगळे तुम्ही हॉरिझॉन्टल समेशन चेक केलं तर तुम्हाला काय मिळेल, ह्या सगळ्या फिगर्स मिळतील 30, 45, 60, 75, 90. म्हणजे आता आपल्याला हा कर्व काढण्यासाठी किंवा हिचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवण्याकरता आपल्याला आता कुठल्या टोन फिगर्स घ्यायच्या आहेत, पहिल्या कॉलममधले प्राईसची फिगर घ्यायची आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये डिमांडची फिगर्स घ्यायचे आहेत. मग वाय ॲक्सिसला ॲज युजल मगाशी दाखवल्याप्रमाणे प्राइसेस दाखवायच्या आहेत. एक्स ॲक्सिस शोज क्वांटिटी डिमांडेड and here whatever price we have taken, that is 10, 8, 6, 4 and 2, here we will write at on y axis आणि हॉरिझॉन्टल समेशन करून ज्या फिगर्स आलेल्या आहेत त्या फिगर्स आपण कुठं दाखवणार आहोत, एक्स ॲक्सिसवर दाखवणार आहोत. मग त्याच्या ह्याच्याप्रमाणे 30, 45, आता 30 म्हटलं तर एक्झॅक्टली 20 आणि 40 एक्झॅक्टली बरोबर मिडलमध्ये येतं. मग त्याने इथं घेतलेलं आहे 30. त्याच्यानंतर 45 हे 40च्या जवळ घेतलेलं आहे. 60 ही आपण ऑलरेडी आहे तिथं. 75 म्हणजे 60 आणि 80च्या जवळ 75 घेतले आणि 90 म्हणजे 100च्या जवळ 90 घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हा ग्राफ त्याने काढलेला आहे. म्हणजे पहिला कॉलम आणि शेवटचा कॉलम हे 2 कॉलम कन्सिडर करून आपण इथं ह्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता ह्या पिक्चर्सवरून तुम्हाला कळेल इंडिव्हिज्युअल आणि मार्केट डिमांडमधला फरक काय. इथं बघा काय आहे, इंडिव्हिज्युअल डिमांड याचा अर्थ दिस इज लेडी अँड ही सेलर. सेलर इज सेलिंग गुड्स टू दिस लेडी. वॉट एव्हर डिमांड विच इज मेड बाय दिस लेडी इज कॉल्ड एज इंडिव्हिज्युअल डिमांड. In second picture, there is one seller and many consumers are there. That means more than one consumers are there. Here one seller, one buyer. Here one seller, many consumers. So here whatever quantity demanded by all these consumers, here it is called as market demand. Whatever quantity demanded by this single lady is called as individual demand. Understood? So thus this is individual and market demand. Now I think here we have completed these basic terms of the demand and market demand and individual demand and their schedules. So we can stop here, and today you just go through all these points, and today's assignment is you have to prepare the individual demand schedule and its graphical representation, as well as market demand schedule and its graphical representation. You can take your own imaginary figures by understanding the logic behind preparing these tables or preparing these 2 schedules. So I hope that you will complete this assignment. Okay, today we stop here. Thank you very much.